पंढरी नेनो अनिक काही धंदा नित्य द्यात से गोविंदा काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ नेनो अनिक काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा तुका म्हणे एक तुका म्हणे एक धनी विठ्ठल मी सेवक नेनो अनिक काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा विठ्ठल समचरण सरोजम सांद्रणी लांबुधाभम जगननेत पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदनं कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तया पांडुरंगके प्रथमनमने पांडुरंगके प्रथमनमने नमः पांडुरंगके आवाजवाना मोकळ्या मनानं टाळ्या अशा आवाजाच्या पुढे डीजे सुद्धा फिकाय ना करावज्ञजी योधरार्थावतारं कलंकं कतेषुधिकामोधिपत्रं खलानीशिवादापनोदार दक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा निवृत्ती उदारा उदाराचं पांदेवा
तुकाबाई नमो त्रिभुवन पावने अगत्र या चरणे देवाची देवाची आता आपणच फिल्डर करायचं ते काय बॉलिंग बॅटिंग आणि फिल्डिंग हे आपलंच असतं वा. अविकाराय शुद्ध्याय नित्याय परमात्मने सदैक रूप रूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता विठ्ठल विठ्ठल येवोनी संसारी मी तो एका जाणे हरी नेनो अनिक काही धंदा नित्य ध्यात से गोविंद रामकृष्ण हरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगदवंदनीय जगद्गुरु देहू निवासी असणारे श्री संत जगद्गुरु तुकोबर आहे. आजी संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा सुंदर असा अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबर आहे एका प्रकारे त्यांच्या जीवनाचं प्रयोजनच मांडतायत. त्या लौकिक प्रापंचिक स्थितीला प्राप्त झाल्यानंतर आमचं कर्म काय असेल. कारण संत हे तुमच्या आमच्या सारखं सैर विचाराचं जीवन जगत नाही. संतांच्या जीवनाचं प्रयोजन हे आधीच निश्चित झालेलं आहे. इकडे लक्ष द्या. संतांच्या जीवनाचं प्रयोजन झालेलं आहे की आम्ही इथे आल्यानंतर कोणत्याही अवस्थेला जरी प्राप्त झालो तरी या संसारात येऊन संसारी आम्हाला इतरांचे सातबारे जाणण्यात काही आनंद वाटणार नाही. ज्या गोष्टीनं आमचा उद्धार घडेल ती एकच गोष्ट मी तो एक जाणे हरी. कारण संपूर्ण जगाला आपण जरी त्या जगाची जाणीव करून घेतली किंबहुना जगाला जाणत बसलो आणि जरी एक तत्वाला जर विसरलो त्या एका तत्वाला जर जाणून घेतलं नाही तर संपूर्ण जग जाणून सुद्धा उपयोग होणार नाही. आणि त्या एका तत्वाला जर पूर्ण अर्थाने जाणलं तर अख्ख्या जगाला जाणण्याची गरज सुद्धा पडणार नाही. कारण त्या एकातच संपूर्ण जग आहे. त्या एकातच संपूर्ण जग आहे. अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला. एक त्या एका तत्वाला मी तो एक जाणे हरी. जगद्गुरु तुकोबर सांगतात आम्हाला या प्रपंचातील जरी इतर विषय दिसत असले
नेनो आणि काही धंदा आम्हाला इतर दुसरं काम इतर दुसरा धंदा माहित नाही. आमचं काम नित्य ध्यातसे गोविंदा, सातत्यानं भगवंताचं ध्यान करणं हे लौकिक प्रपंचात आल्यानंतर या स्थितीला प्राप्त झाल्यानंतर आमचं कर्म आहे. विषय आम्हाला जरी जडले तरी ते विषय आम्ही आमच्यापर्यंत लागून घेणार नाही. त्या विषयांना आम्ही भगवंताच्या चरणांवरती अर्पण करू. कसे? काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ. कारण संसारात आलो म्हटल्यानंतर मायेचा प्रभाव होणारच होणार. संतांना सुद्धा त्या मायेला पाहावं लागलं, पण संतांनी सांगितलं अरे एकदा का त्या भगवंताचं सानिध्य प्राप्त केलं तर ती माया सुद्धा दासी बनून आपल्या घरची कामं करते. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. आणि मग काय तिचा प्रभाव चालेल, तिच्या विषयांचा काय प्रभाव चालेल जर ते भगवत चरणांवरती अर्पण केले, ते त्याच्या जवळ नेले तर ते आपल्यावरती दुःखाचा प्रभाव करत नाहीत. अशा स्वरूपानं संत सांगतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या एका तत्वाला जाणून घेऊन त्या एका तत्वाचा ध्यास अंतःकरणामध्ये धरून त्याच्याशीच एकनिष्ठेनं भक्ती करत राहिलो. कारण तो कोण आहे? तुका म्हणे एक धनी विठ्ठल मी सेवक. आम्ही त्याचे दास आहोत, तो आमचा मालक आहे आणि उद्धारण्याची ताकद एकमेव त्या एकात आहे. त्यामुळे आम्ही इतरांचा विचार आमच्या अंतःकरणात आणणार नाही. विठ्ठल विठ्ठल ज्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात, पिसाळ कुटुंबाची सुखदात्री आई श्रीमती ताराबाई काशीनाथ पिसाळ आज या माऊलीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण अंतःकरणामध्ये फार मोठं दुःख घेऊन या ठिकाणी आहोत. खरं तर माणसाला दुःख का होतं? सुख आणि दुःख हे जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाला पाहायला मिळतात. आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होतं, काही प्रसंगी दुःख निर्माण होतं. एखाद्या दिवशी अत्यंतिक सुख निर्माण होतं, एखाद्या दिवशी अत्यंतिक दुःख निर्माण होतं. आणि खऱ्या अर्थानं दुःख निर्माण झाल्यानंतर आपण ते दुःख जगाचं किती जरी ज्ञान आपल्या समोर असलं, जगाचं किती जरी सुख आपल्या समोर असलं तरी आपण मात्र त्या दुःखाला आणखीन कवटाळून बसतो आणि दुःखाचा उद्वेग आपल्या जीवनामध्ये होतो. आणि जेव्हा माणसाच्या जीवनात दुःखाचा उद्वेग होतो तेव्हा आहे त्या परिस्थितीपासून माणूस आणखीन पाठीमागे आणखीन अधोगतीच्या परिस्थितीला जातो. म्हणून संत आपल्याला या दुःखातून बाहेर करण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी अनेक प्रकारे उपदेश करतात, मार्गदर्शन करतात. अनेक पद्धतीने ते आपल्या समोर या गोष्टी मांडतात की माणसांना आपल्या जीवनामध्ये दुःखाचा उद्वेग करून घेऊ नये. कारण आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेलं दुःख हे आपल्या पूर्वसंचित आणि कर्म प्रारब्धाचा भाग आहे. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. तुम्ही पूर्व जे कर्म प्रारब्ध केलं असेल त्या योगानं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पुढील आयुष्यामध्ये सुखाची आणि दुःखाची निर्मिती होणार आहे. आता माणसाला या सगळ्या गोष्टी कळत नाहीत, त्या गोष्टी जाणून घेता येत नाहीत. खरं काय खोटं काय सत्य असत्य या सगळ्याची जाणीव माणसाला होत नाही. म्हणून तर आपल्याला संत विचारांशी आपल्याला खऱ्या अर्थानं असा कीर्तनाच्या माध्यमातून का होईना एकरूप व्हायचंय. कीर्तनाचं प्रयोजन करून आज वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तनाचं आयोजन करून हे सगळा एवढा अट्टहास केला जातो. खरं तर आपण जे शास्त्र पाळतो त्या शास्त्रामध्ये धर्मामध्ये या विधींना अनन्यसाधारण महत्व आहे. अगदी अंत्यसंस्कारापासून ही दशक्रिया 13वा महिन्याचे विधी अगदी वर्षश्राद्ध विधी या जीवा आत्म्याच्या सद्गतीकरिता आज भगवत चिंतन करून खऱ्या अर्थानं त्याला प्रार्थनाही केली जाते या जीवा आत्म्याची सद्गती व्हावी. जर काही पुण्य कमी पडत असेल तर आजच्या भजनाच्या नामचिंतनाच्या माध्यमातून ते पुण्य सुद्धा तिथपर्यंत प्राप्त करता येतं. आपल्या जीवनातलं सर्व दुःख जर नाहीसं करायचं असेल तर ते एकाच गोष्टीने होणार आहे, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. इकडे लक्ष द्या. आता मला गर्दी नको, पण आहेत तेवढे दर्दी असले पाहिजेत.
आहे तेवढे तुम्ही माझ्याकडे कोण असं फिरतय येतय जातय, लेकरांना थोडं बाजूला घ्या द्या, तुम्ही लक्ष देऊ नये का? आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी भगवंताच्या चिंतनाची फार मोठी गरज आहे. त्याशिवाय दुःख नाहीसं होऊ शकत नाही. या जन्म मृत्यूचं दुःख तर इतकं मोठं आहे. मुळात संतांनी याला सोहळा म्हटलेला आहे. देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. जन्माचा आणि मृत्यूचा या दोन प्रकारच्या सोहळ्यांना आपल्याला पाहावं लागतं. हे दोन प्रकारचे सोहळे आपल्याला जीवनामध्ये येत असतात. मग अशा स्वरूपानं या सगळ्या गोष्टी जर आपल्याला चांगल्या परीने घडून आणायच्या असतील, शेवट सुद्धा माणसाचा चांगला झाला पाहिजे. जसा जन्माचा सोहळा माणूस करतो, आनंद करतो, तसा मृत्यूचा सुद्धा आपल्याला जीवनात सोहळा करता आला पाहिजे. त्यासारखं जीवन माणसाला जगता आलं पाहिजे, त्यासारखं कर्म माणसाला जिवंतपणी करता आलं पाहिजे. आणि जिवंतपणी जर माणसाचं कर्म सत्कर्म असेल, जिवंतपणी जर माणसाची वागणूक चांगली असेल, जिवंतपणी माणसाची वाणी शुद्ध असेल, जिवंतपणी माणसाचे विचार निर्मळ असतील, तर त्याचं मरण हे दुःखदायी नाही, तर मरण सुद्धा सोहळ्या समानच होतं. आज आई ताराबाई यांचा हा विधी, मी म्हणत नाही दुःख नाही, दुःख आहे, पण तरी सुद्धा मी असं म्हणेन, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड. का नाही? देवे पुरविले कोड, देवे पुरविले कोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड. असं म्हणावं लागेल. कारण आईनं तेवढं कर्तृत्व, आईनं तेवढं सत्कर्म आपल्या जीवनामध्ये केलं. आपल्या अंतःकरणामध्ये दुःखाची जी वेदना आहे ती कधी आपल्या मुलांसमोर आईनं मांडली नाही. आहे त्या प्रपंचाचं, आहे त्या परिस्थितीचं, असेल त्या परिस्थितीमध्ये आईनं दिवस पुढे घेतले आणि खऱ्या अर्थानं एवढा मोठा पिसाळ परिवार, एवढा मोठा प्रपंच या माऊलीनं उभा केला. आजच्या प्रसंगी त्यांच्या पश्चात असलेली त्यांचं कुटुंब, परिवार, त्यांची मुलं, खरं तर 4 मुलांपैकी 2 मुलं हयात नाही. या गोष्टीचं दुःख या कुटुंबाला आहेच. कैलासवासी उत्तमराव पिसाळ असतील, कैलासवासी गजानन पिसाळ असतील, ही दोन्ही मुलं हयात नाहीत. त्याचबरोबर हयात असलेली त्यांची मुलं राजेंद्र पिसाळ, संजय पिसाळ, मोठं कुटुंब, मोठा परिवार, त्यांचे नातू कुणाल पिसाळ असतील, अनिकेत पिसाळ असतील, रणजित पिसाळ असतील, रोहित पिसाळ असतील, प्रसाद, प्रतीक हे त्यांचे नातू, नाती ज्योती, स्वाती, स्नेहल, पूनम, साक्षी या नाती आहेत. संपूर्ण कुटुंब आहे, सुना आहेत. एवढा भरलेला गोकुळासारखा परिवार सोडून 1 वर्षापूर्वी आईनं देहरूपाने या कुटुंबातून जावं. खरं तर आजही मुलांच्या, नातवांच्या भावनांचा उद्वेग होतो. आईची बसण्याची जागा रिकामी दिसली की मुलं डोळ्यात पाणी आणतात. परिचय घेत असताना कुटुंबानं सांगितलं की अजूनही आमचा विश्वास बसत नाही की आमची आई आमच्यात नाही. अजूनही आम्हाला असं वाटत नाही की ती आम्हाला सोडून कुठेतरी दूर निघून गेली. वाटत नाही आम्हाला, विश्वास बसत नाही ती आमच्यात नाही. कारण आजही असा भास होतो आम्हाला की असेल इथेच कुठेतरी, येईल पुन्हा माघारी, असेल इथेच कुठेतरी, येईल पुन्हा माघारी, गेली असेल शेतात, येईल पुन्हा माघारी, अरे गेली असेल गावात, येईल पुन्हा माघारी. आज नाही आली, गेली असेल पाहुण्यांकडे, उद्या तरी येईल ना माघारी. आजही कुटुंब त्या आईची वाटच पाहत. वर्ष झालं, पण वर्षभर त्या आईची आठवण मात्र अंतःकरणामध्ये फार मोठं दुःख देते. आईच्या स्मृती आजच्या प्रसंगी जाग्या होतात. उडाली पक्षीनी गेली अंतराळ, उडाली पक्षीनी गेली अंतरा, चित्त बाळा जवळी ठेवोनी
चित्त बाळा जवळी ठेवूनी उडाली पक्षी गेली अंतराळी. आज जरी देहरूपानं ती माऊली नसली तरी सुद्धा आजही तिचं चित्त, आजही तिच्या स्मृती, आजही तिचं कर्म, आजही तिचे संस्कार, आजही त्या आईचे विचार या कुटुंबामध्ये जिवंत आपल्याला पाहायला मिळतील. कशावरून जिवंत पाहायला मिळतील? ज्या अर्थी हे कुटुंब वर्षश्राद्ध विधी करतं त्या अर्थी आजही आईचे संस्कार या मुलांमध्ये जिवंत आहेत. अहो, आई मुलांमध्ये जिवंत आहे याच्यासाठी काही वेगळी पावती द्यायची गरज नाही. मुलांच्या आजही केलेल्या कर्मातून, आजही त्यांच्या विचारातून, आजही त्यांच्या पाहुणचारातून, आजही त्यांच्या बोलण्यातून आज आईचे संस्कार समाजाला दिसतात. आणि मला वाटतं हीच सगळ्यात मोठी संपत्ती, सगळ्यात मोठी प्रॉपर्टी जर या कुटुंबानं काय कमवून ठेवली असेल तर आई वडिलांनी दिलेले विचार या कुटुंबानं जपून ठेवले, हेच सगळ्यात मोठी प्रॉपर्टी या कुटुंबानं जपलेली आहे. काशीनाथ पाटील म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या वडिलांचा उल्लेख संपूर्ण गावामध्ये होता. आणि एक चांगल्या पद्धतीचा विचार समाजामध्ये आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या हेतून आपण जगावं हा अट्टहास या कुटुंबाचा सातत्यानं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं निश्चित आईच्या जाण्याचं दुःख आहे. शेवटी ईश्वरी सत्य पुढे विलाज नाही. मृत्यू ही अशी गोष्ट आहे, लक्ष देऊ नाही का? खरं तर मला या गोष्टीबद्दल फार कुतूहल वाटतं की माणूस जन्माचं आश्चर्य करत नाही पण मरणाचं आश्चर्य करतो. माणूस जन्माचं आश्चर्य करतो का? जन्माचं आश्चर्य करत नाही पण मृत्यूचं आश्चर्य करतो. अहो, जी गोष्ट निश्चित झालेली आहे की बहुना जी गोष्ट घडणारीच आहे, आता कोणाला माहित नाही की इथे माझा मृत्यू होणार नाही म्हणून. असा कोण आहे इथपर्यंत जो अमरतत्व प्राप्त करून आलेला आहे? असा कोण आहे जो इथून जाणारच नाही? नाशिवंत देह जाणार. इथला एक शब्द लक्ष देऊ नये का? सकळ हा शब्द फार महत्वाचा आहे. देह नाशिवंत आहे आणि सगळ्यांचा जाणार आहे हे माणसाच्या ध्यानात आलं पाहिजे. कोणाच्या नाही ध्यानात? सगळ्यांच्या ध्यानात आहे. मी मरणार नाही का? मरणार आहे. मग जे निश्चित झालेलं आहे त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्याची गरज काय? माणूस म्हणतो अरे अमुक अमुक मेला. अरे मेला, शेवटी कधी ना कधी तरी तू मरणारच आहे. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. ऐसी हो जाएगी तेरी हालत. काही माणसांना वाटतं मृत्यू किती जरी महान असला तरी त्याच्याही पेक्षा माझं पद आणि त्याच्याही पेक्षा माझा पैसा मोठा आहे. त्यामुळे माणूस आपलं धन आणि आपलं पद एवढ्या जवळून जपतो की त्याला वाटतं ते पद आणि धनच मला वाचवणार आहे. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत न ताकत, छोड़कर अपनी ऊंची हवेली, छोड़कर अपनी ऊंची
हवेली, तुझको बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे। असू द्या, निवांत वाजवा, आपल्याला काही गडबड आहे का? निवांत वाजवा. अहो नाही, तिथं तर एवढ्या गडबडीनं टाळ्या वाजवतात. एखाद्या सभेत, एखाद्या प्रचार रॅलीत अमुक अमुक यांचा विजय असो, टाळी. हा वा वा, असू द्या असू द्या. इथं बळ वाजवा म्हणून तरी वाजवत नाही. बाकीच्या ठिकाणी हजारो टाळ्या वाजवा, त्यांचा परिणाम शून्य आहे. पण या धर्ममंडपाखाली वाजवलेल्या एका एका टाळीचं पुण्य साठलेलं आहे. खरं तर आपल्याला सत्याची आणि असत्याची जाणीव करून देण्यासाठी संत आहेत. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. कळावं, मृत्यू हा महान आहे, सर्वांसाठी समान आहे. राजा असो वा रंक, त्याला निसर्गाचं दान आहे. जावं लागतं प्रत्येकाला. जाण्याची काळवेळ प्रत्येकाची वेगळी आहे, पण जावं प्रत्येकाला लागेल हे निश्चित आहे. मृत्यूबद्दल आश्चर्य व्यक्त करू नका, तर मरणाची तयारी करत जगा. कोणाकोणाला आपल्या जीवनामध्ये परमार्थात उच्च अधिकार प्राप्त करून जगायचे. कोणाकोणाला वाटतं की आपल्याला भगवंताची प्राप्ती घडत आपलं आयुष्य जगावं. कुणालाच नाही वाटत का? कोणाकोणाला वाटतं मला शाश्वत सुख मिळावं, सर्व सुख मिळावी. कुणाला वाटतं उच्च अधिकार प्राप्त करून जगावं आणि शाश्वत सुखाची प्राप्ती व्हावी. शब्द लक्ष देऊ नये का? त्यानं आपला मृत्यू डोळ्यांसमोर ठेवून कर्म केलं पाहिजे. मरणाची जाणीव धरून माणसानं कर्म केलं पाहिजे. माहीत नाही उद्याचा दिवस, पुढचा क्षण मी पाहू शकेल की नाही, पण जो प्राप्त झालेला आहे तो व्यर्थ जाता कामा नये. तो माझ्याकडून व्यर्थ जाता कामा नये. काळ सारावा चिंतने, प्रत्येक क्षणाक्षणाला मला त्याचं ध्यान करता आलं पाहिजे. प्रत्येक क्षणाक्षणाला मी त्याच्या सानिध्यात पोहोचलो पाहिजे. कारण कुठला क्षण शेवटचा आहे मला माहित नाही. कुठल्या क्षणाला आता काही सांगून जावं लागतंय का? त्यामुळे माणसानं तयारी आधीच केली पाहिजे. बरं, आपला स्वभाव आहे माणसाचा, जी जी गोष्ट पुढे लागणारी आहे ती गोष्ट माणूस आधीच साठवून ठेवतो. हा माणसाचा स्वभाव आहे. जी जी गोष्ट आधी लागते ती आपण काय करतो, आधीच साठवून ठेवतो. पुढच्या महिन्याचा किराणा याच महिन्यामध्ये आणून ठेवतो की नाही. आता श्रावण सुरू होईल आणि श्रावणात ज्यांना ज्यांना उपवास राहते ते आधीच ते वरई, तांदूळ, चिप्स, केळे ते सगळं आधीच आणून ठेवतात. का? पुढे ऐन वेळेला भूक लागल्यानंतर काही गडबड व्हायला. बरोबर ना? सांगण्याचं तात्पर्य जे जे पुढे लागणार आहे ते माणूस, उत्तर द्या ना तुम्ही, आधीच साठवून ठेवतो. प्रामाणिकपणे मला उत्तर द्या. सुतळी कोणाला लागणार नाही. पांढरं कापड कोणाला लागणार नाही. मडकं कोणाला लागणार नाही. मग कोणी आणून ठेवलं. तुम्ही म्हणताल ताई ते काय आता साठवून ठेवायला लागतंय का? ते काय साठवून ठेवायला लागतंय. बरं असू द्या, नसल आणलं तर आणून ठेवा, नंतर कीर्तन झाल्यावर घरी गेल्यावर. असं काही गडबड.
माणूस मरणाची तयारी करत नाही, आपण जन्माची तयारी करतो. जशी चाहूल लागते ना, घरात कोणी नवीन पाहुणा येणार आहे, अरे बाळ जन्माला येणार आहे, 9 महिने तयारीला लागतात, आपले 9 महिने तयारीला लागतात. अरे बाळासाठी हे घेऊन ठेवा, अरे याच्यासाठी हे करून ठेवा. अरे जन्माची तयारी माणूस इतक्या तातडीनं करतो, पण मृत्यूची तयारी करायला मात्र माणूस विसरून जातो. आणि ऐन वेळेला जेव्हा मृत्यूचा घाला पडतो तेव्हा मात्र माणसाला पश्चाताप होतो. काळाची ये बुडी पडेल जेव्हा, काळाची ये बुडी पडेल जेव्हा, काळाची ये बुडी पडेल जेव्हा, काळाची ये बुडी पडेल जेव्हा. काळाची उडी पडेल ज्यावेळी काळ आपल्याला गिळंकृत करेल, इथपर्यंत कमवलेलं सगळं धन पद नाती गोती, खर तर माणसाचा असा स्वभाव आहे की माणूस आपल्या या लौकिक नात्यातच अडकून राहतो. जी प्रापंचिक नाती आहे त्या नात्यातच आपलं सुख मानतो, तेच खरं नातं आहे, तीच माझी येतन, सगळं मी त्यांच्यासाठी जगेन. आयुष्यभर आपण या नात्यांना टिकवण्यासाठी, आयुष्यभर या नात्यांमध्ये जगण्यासाठी प्रयत्न करतो, पण ती नातीच कधी आपल्याला गोत्यात आणतात कळत. अहो आपली नाती गोती कधी गोत्यात आणतात कळत नाही माणसाला. लौकिकात जोडलेलं नातं हे गोत्यातच आणतं, पण अलौकिक परब्रह्म तत्वाशी जोडलेलं नातं मात्र आपल्याला उद्धारून नेतं. ही ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल जगाकडे हात पसरून उद्धार करणं शक्य होणार नाही. सोडविना देवा, सोडविना देवा माय बाप, काळाची उडी पडेल जेव्हा, काळाची उडी पडेल जेव्हा. त्यावेळी मात्र पश्चातापाशिवाय पर्याय नाही. मग नंतर पश्चाताप करण्यापेक्षा माणसानं काय केलं पाहिजे? आधीच करावी तातडी, आधी तयारी करा. हे कीर्तन त्या करीत आहे की आपल्याला आपली तयारी ठेवता आली पाहिजे. संत प्रयोजन करून जगतात, तसं आपल्यालाही प्रयोजन करून जगता आलं पाहिजे. संत जीवनाचं प्रयोजन करतात. अरे प्रापंचिक लौकिक स्थितीमध्ये आम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये आलो तरी आम्ही त्या एका तत्वाला जाणून घेतल्याशिवाय जगणार नाही. कारण आमच्या जीवनाचा उद्धार हा बाकीच्या प्रापंचिक गोष्टीनं होणं शक्य नाही.
आम्ही या संसारात आलो पण इतरांना जाणण्यासाठी नाही, आम्ही त्या एकाला जाणण्यासाठी अभंगाच्या प्रथा. हे बोनी संसारे हे बोनी संसारे हे बोनी संसारी हे बोनी संसारी मी तो एक जाने हरे पिता एक जाने हरे नेने अनेक काही दंडा नेने अनेक काही दंडा तो एक जाने हरी मी तो एक जाने हरी नेने अनेक काही धंदा नेने अनेक काही धंदा हे बोनी संसार ये बोनी संसार हे बोनी संसारी हे बोनी संसारी मी तो एक जाने हरे मी तो एक जाने हरे नेने अनेक काही धंदा नेने अनेक काही धंदा मी तो एक जाने हरी मी तो एक जाने हरी नेने अनेक काही धंदा नेने अनेक काही येऊन संसारी, संसारात येऊन काय केलं किंवा काय करणार, मी तो एक जाणे हरी, त्या एका हरीला जाणणार. लक्ष देऊ नये का? सध्या अनेक वेळा जसे कपडे बदलतात तशी देव बदलण्याची पद्धत आहे. हा, महिनाभर एका देवाची सेवा केली, पुढच्या महिन्यात दुसऱ्या देवाची, तिसऱ्या महिन्यात. अहो तुम्ही कोण्याही देवाच्या शरणांगतीमध्ये जा, पण ते तत्व एक आहे याला विसरू नका. ते तत्व एक आहे. संत सांगतात त्या तत्वाला आम्ही सहभागी झालेलो आहोत. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, अग्निरूप झालो आम्ही, त्या तत्वात सहभागी झालो. आता आम्हाला त्याचा रंग रूप वेशभूषा काही समजत नाही, आम्ही फक्त त्या एकाला जाणलं. कोण तो एक? काही माणसांना त्या एकाबद्दल सुद्धा माहित नाही बरं का. बाकीच्यांचं सोडा, पण ते एक तरी जाणलं पाहिजे माणसाने. बाकीचं सगळं पाहतो पण त्या एकालाच विसरून जातो. अख्ख्या जगात भ्रमंती करतो पण त्या एकालाच भेटत नाही. माणसं लांब 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 पर्यंत हे जग फिरतात पण सान्निध्यात असलेल्या त्या एक तत्वाला पाहू शकत नाही. इतकं वाईट वाटतं. सध्याच्या काळात ते एक तत्व जाणून आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून घ्यायची. तो हा, तो कोण आहे? हा हा म्हणजे नेमका कोण? त्याचं अस्तित्व काय? त्याचं रूप काय? काय त्याचं नाव आहे? तो कोण आहे? जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा तुकाचे त्याचे नाव, धर्माचे नगर देखा चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागया,
त्याचं अस्तित्व आहे, तो कोण आहे, तो कसा आहे. खरी अर्थानं त्याचं अस्तित्व जाणून आपल्याला त्याची सेवा करायची. काही माणसं त्याला जाणत नाहीत आणि उगाच आम्हाला नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. काय हो देव, कुठला देव आणि कसला देव आणि काय त्या देवाबद्दल, तुम्ही तरी देवाला पाहिलं का. काही माणसं आम्हाला तुम्ही तरी देवाला पाहिलं का, काय त्या देवाची महती सांगता, काय त्याचं अस्तित्व आहे आणि काय करतो तो, त्याचं अस्तित्व काय, तो कोण आहे आणि काय केलं त्यानं आतापर्यंत, सांगा बरं काय केलं त्यानं. म्हटलं बाबा काय नाही केलं. काय नाही केलं, सर्व करता धरता तोय. नाही नाही काय केलं ते सांगा. म्हटलं कोरोनाच्या काळात शेजारच्याला नेलं तुला ठेवलं, हे काही कमी केलं का. अहो जगवतय चालवतय, कधीतरी माणसानं या गोष्टीला मान्य करा. बरं नाकारून आपण जाणार कुठे सांगा ना, त्याचं अस्तित्व नाकारून जाणार कुठे. तुमच्या एकट्याच्या न मान्यानं तो त्याचं अस्तित्व सोडून देणार नाही. विश्वविदाता अनाथांच्या नाथा उभा विटेवरी रखुमाईचा कांता. विश्वविदाता अनाथांच्या नाथा. माना अगर मानू नका, ज्यावेळी आपल्या शरीराची अवस्था जीर्ण होईल ना, हे टवटवी आहे, चैतन्य आहे, ऊर्जा आहे, शक्ती आहे, अजून याचा रंग छान आहे, अजून काही पूर्ण सुरकुत्या पडल्या नाही, तोपर्यंत हे जग आपल्यावरती प्रेम करताना आपल्याला दिसतं. जगातलं सगळ्यात मोठं सत्य आहे, ज्या क्षणाला तुमची ऊर्जा, तुमची शक्ती, तुमचं चैतन्य, तुमचं तेज निस्तेज होईल, त्या क्षणाला हे जग तुम्हाला स्वीकारणं थांबवेल. जग तुम्हाला स्वीकारू शकत नाही, कारण जग हे बाह्य परिस्थितीवरती, बाह्य स्थितीवरती प्रेम करतं. सध्याच्या काळात मुलगा बघायला गेलं तरी मुलाचं अंतकरण, मुलाचे विचार नाही पाहिले जात. सोयरीक जुळवताना आधी प्रॉपर्टी पाहिली जाते, किती बंगले आहेत किती गाड्या आहेत ते सांगा. मग कर्तृत्ववान मुलगा आहे की कर्तृत्वहीन मुलगा आहे याच्याशी काही घेणं देणं नाही. तो चांगल्या विचारांचा आहे की कुविचारांचा आहे याच्याशी काही घेणं देणं नाही. हात जोडून विनंती आहे पालकांना, सध्या प्रॉपर्टी पाहून पोरगी द्याल ती उद्या सुखातच राहील याची गॅरंटी नाही. पण एखादा कर्तृत्ववान सद्विचारांचा मुलगा असेल, आई वडिलांची सेवा करणारा, छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालणारा जर मुलगा असेल, तर झोपडीत का असेना पोरगी सुखाने भाकरी खाईल, यात गॅरंटी, याची गॅरंटी आहे. कर्तृत्वाला कधीच नाकारता येत नाही. आई बापाच्या संपत्तीवरती वाढलेली संतती किती काळ सुख देऊ शकते. स्वतःचं कर्तृत्व, बाह्य परिस्थितीवरती जग प्रेम करतं. एकदा का शरीर जीर्ण झालं ना की जग टीटीएम होतं बाबा. टीटीएम म्हणजे तुमचं तुम्ही न माझं मी. संतांची भाषा ही, त्या क्षणाला जग नाही स्वीकारणार. अरे कानाला ऐकू जात नाही, मुलं वैतागतात, काय सारखं या म्हाताऱ्याला सांगत बसायचं, एक शब्द नीट ऐकू जात नाही, काय यांच्या जवळ बसायचं बोलत, डोळ्याला नीट दिसत नाही, काय यांना फिरायला न्यायचं, असू द्या इथेच. अरे चालता येत नाही, कुणी यांना धरून चालवणार, असू द्या घरीच. जग तर तिरस्कार करतं, पण पोटची पोरं सुद्धा तिरस्कार करतात. ही परिस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा वेळेला जेव्हा हे शरीर जीर्ण होईल, जेव्हा हातपाय काम देणार नाही, अशा वेळेला आपलं दुःख हे जगाला सांगून कळणार नाही. पण अशाही वेळेला आपल्याला उद्धारण्याची ताकद जर कोण ठेवत असेल तर ते देव आणि संत आहेत. की आपण जर त्यांची शरणागती केली, भगवंताची, संतांची, संत विचारांची, भगवत चिंतनाची शरणागती जर आपण केली, सानिध्य जर आपण केलं, तर अशाही परिस्थितीमध्ये ते आपला उद्धार करतात. ते कधीच आपल्याला सोडत नाहीत. खऱ्या अर्थानं त्यांच्या शरणागतीची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागे लाळ आणि शेंबूड, श्वान परी गती झाली, अवघी करती हाड हाड.
संत माय बाप एवढा उद्धार करा. भगवानाचा चोपरा. असू दे असू दे. इथे काही आपली गडबड असू दे. खऱ्या अर्थानं संत भगवंत आपला उद्धार करतील. त्याला एकाला जाणं, एक तत्व जाणल्यानंतर आपल्याला जगाला जाणण्याची गरज नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मी तो एक जाणे हरी. त्या एकाला जाणलं. अहो कुठला या संसारात आल्यानंतर इतके विषय किंवा इतक्या गोष्टी संतांच्या मध्ये आल्या. संत विचारांना खऱ्या अर्थानं त्या भगवंतापासून दूर नेणाऱ्या आल्या, पण संत कधीच त्या विचारांपासून दूर गेले नाही. तो लौकिक सुखामध्ये जगत असताना भरपूर काही गोष्टी आहेत की त्या आपल्याला भगवंतापासून मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. भरपूर काही गोष्टी आहेत या विषयांमध्ये जगत असताना. भरपूर काही असे विषय आहेत की जे आपल्याला त्या भगवंतापासून दूर ओढतात. पण एकदा का एकनिष्ठेनं त्याच्या सान्निध्यात गेलो की किती मोठी ताकद असू द्या, किती मोठं संकट असू द्या आणि किती मोठा विषय असू द्या, एवढी निष्ठा, एवढी श्रद्धा आपली परिपूर्ण पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत आपण त्या भगवंताशी दूर नाही झालो पाहिजे, त्याच्या भक्तीशी दूर नाही झालो पाहिजे. काही माणसं जीवनामध्ये संकट आली, जगाला तर दोष देतेच देते, देवालाही दोष देऊन मागे सरते. काय त्याच्या भक्तीचा उपयोग आहे? एवढी भक्ती करून सुद्धा मला दुःख, काय त्याची प्रार्थना करून पूजा करून उपयोग आहे? एवढी प्रार्थना पूजा करून माझ्या जीवनात दुःखच. अरे बाबा, तुझ्या जीवनात निर्माण झालेलं दुःख हे तुझ्या पूर्वकर्म प्रारब्धाचा भाग आहे, त्यात भगवंताचा काय संबंध? वांचून देते घेते अनेक, निभ्रांत नाही सम्यक, तेथे कर्मची फलसूचक मनुष्य लोकी. तू आणि तुझं कर्म ते आता भगवंताशी आड आणू नको. हा एवढं निश्चित आहे की त्यातून आपल्याला उद्धार घडवायचा, ते कर्म पापात्मक पुण्यात्मक घडवायचं हे त्याच्या हातात आहे, पण कर्म आपल्या हातात आहे. एकदा एकानं प्रश्न केला, म्हटले देवा तूच म्हणतोस ममैव अंश जीव लोके, जर सगळी माणसं तुझाच अंश आहेत तर एखादा माणूस पुण्यवाणी निघतो आणि एखादा माणूस पापी का होतो? जर सगळे जण तुझाच अंश आहेत तर एखादा व्यक्ती भगवंताच्या म्हणजे तुझ्या चरणाशी येतो आणि एखादा व्यक्ती दुराचारी का होतो? एखादा व्यक्ती सत्कर्माच्या वाटेने चालतो आणि एखादा व्यक्ती अगदी दुस्तर कर्माच्या वाटेने का चालतो? असं का घडतं देवा? त्यावेळी भगवंतानं उत्तर दिलं, म्हटले सगळेच माझाच अंश आहेत, पण मनुष्याला निर्माण करत असताना एक चूक झाली. इथे कर्माचा सैराचार मी मनुष्याजवळ दिला, कर्माचं बंधन ठेवलं नाही. इथे तुम्हाला कर्म करण्यासाठी बंधन नाहीये, तुम्ही कर्माला मुक्त आहात, तुम्ही कर्म करू शकता. टेक ऑफ आणि लँडिंग आपल्या हातात नाहीये, लक्ष देऊ नये का? विमानाचं उड्डाण आणि विमानाचं उतरणं आपल्या हातात नाहीये, पण प्रवास करत असताना त्या विमानात प्रवास कसा करायचा तो प्रवास आपल्या हातात आहे. मग काय करायचं? तो प्रवास कसा करायचा? मग तो तुम्ही पुस्तक वाचून करा, गाणे म्हणून करा, मोबाईल पाहत करा, नाही तर कशाही पद्धतीनं झोपून करा, नाही तर काही पदार्थ खात करा, नाही तर भगवंताचं चिंतन करत करा. पण प्रवासावरती ठरणार आहे तुमची गती काय असणार आहे. प्रवास नीट झाला पाहिजे. मग संत जीवनामध्ये त्यांच्या प्रवासाचं प्रयोजन करू नयेत. मी तो एक जाणे हरी, त्याला जाणलं बस, अनेकांना जाणण्याची गरज नाही. आमच्या जीवनातला सगळ्यात प्रामुख्यानं धंदा काय असेल त्या भंगाच्या दुसऱ्या चरणात नेने अनिक काही धंदा, नेने अनिक काही धंदा, हे नेने अनेक काय धंदा, नेने अनेक काय धंदा, नेने अनिक काही धंदा, नेने अनिक काही धंदा, नित्य ध्यात से गोविंदा, हे नित्य ध्यात से गोविंदा, नेने अनेक काय धंदा, नेने अनेक काय धंदा, नित्य ध्यात से गोविंदा, नित्य ध्यात से
आणि ग काही धंदा, आम्हाला इतर धंदा माहीत नाही. नित्य ध्यात असे गोविंदा, भगवंताचं नित्य ध्यान करणं, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, सतत भगवंताचं चिंतन करत राहणं. कारण त्याच्या ध्यानातूनच खऱ्या अर्थानं आम्हाला सद्गती प्राप्त होणार आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आपणही आपल्या जीवनामध्ये बाद झाला आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या सुखदुःखाचे दोष आपण जगाला दिले. मला वाटतं माणसानं स्वतःच्या मनाचं निरीक्षण करावं, स्वतःच्या गुणदोषांचं परीक्षण करावं. सध्याच्या काळात सगळ्यात मोठी गरज या गोष्टीची आहे की आपण आपल्या गुणदोषांचं परीक्षण करावं. प्रत्येक वेळी दुसऱ्याला दोष देऊन, कुटुंबियांना, नातेवाईकांना, इतर लोकांना दोष देऊन नाही आपल्या जीवनामध्ये परिपूर्णता येणार. आपण आपल्या मनाच्या खऱ्या अर्थानं मनाच्या श्रद्धेनं तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, मनाच्या विचारानं तिथपर्यंत. कारण विचारा वाचून न पविजे समाधान. आपण आपल्या दृष्टीनं तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. लक्ष देऊ नाही का? आज खरं तर या सगळ्या गोष्टी या जुन्या जाणत्या माणसानं जीवनामध्ये जगलेल्या आहेत. स्वतःच्या चांगल्या विचाराचं आचरण जुन्या माणसाने त्यांच्या जीवनात केलं. चांगल्या पद्धतीचे आचरण करून आपल्या कुटुंबावरती चांगले संस्कार धारण केले. जुन्या काळात वेगळा पारमार्थ सांगण्याची गरज नव्हती, कारण कुटुंब जगत असतानाच पारमार्थिक स्वरूप जगत होतं. कुटुंबामध्ये माणसं वावरत असतानाच खऱ्या अर्थानं त्यांच्यातच आपल्याला नम्रता, त्यांच्यातच आपल्याला आदर, त्यांच्यातच आपल्याला प्रेम, त्यांच्यामध्येच खऱ्या अर्थानं आपल्याला माणुसकी पाहायला मिळत होती. सध्याच्या काळात मंदिरातला देव कळतोय, दगडातला देव कळतोय, पण माणसातला माणूस माणसाला कळत नाही. एवढी निष्ठुरता माणसाच्या मनात निर्माण झालेली आहे. चालता हालता बोलता माणूस माणसाला कळत नाही. अहो, जिवंतपणी विचारायला सुद्धा कोणी येत नाही, पण मेल्यावरती मात्र भाषणासाठी उभं राहिल्याशिवाय राहत नाही. माणसाचा स्वभाव झालेला आहे, गेल्यानंतर माणसाला माणसाची किंमत कळते, गेल्यानंतर. आणि जिवंतपणी त्याच्याशी एका शब्दानं फोनवरती बोलायचं म्हटलं तरी माणसाला वेळ मिळत नाही. आज हजारो नंबर फोनमध्ये सेवेत प्रत्येकाच्या, सगळ्यांजवळ मोबाईल आहे आणि सगळ्यांच्या मोबाईलमध्ये अगदी सगळ्यांचे फोन नंबर, पाहुणे रावडे सगळे, सगळ्यांचे नंबर सेवेत. प्रामाणिकपणे सांगा, वेळ असला तरी बोलायचा कंटाळा करतो माणूस. जुन्या काळात फोन नव्हते, साधनं नव्हती, माणसाला माणसाविषयी एवढी आपुलकी होती, एवढी आपुलकी होती. अरे वर्षाकाठी, महिन्या 6 महिन्याकाठी जर खऱ्या अर्थानं पाहुणा गावात आला ना, तर अख्खं गाव त्याच्या पाहुणचाराला पुढे यायचं. अख्खं गाव, कोण कुणाच्या घराचा पाहुणा, कोण कुणाच्या घराचा पाहुणा, पण अख्खं गाव, ओ पाहुणा आमच्या घरी चहाला या, उद्या आमच्याकडे नाश्त्याला या, उद्या आमच्याकडे जेवणाला या. कोण कुठला पाहुणा, पण अख्खं गाव त्या पाहुण्याला आपला पाहुणा म्हणायचं. एवढी आपुलकी होती, एवढं प्रेम होतं माणसांमध्ये. आणि जर तो पाहुणा परत 4 दिवस मुक्काम करून त्याच्या गावी निघाला ना, तर अख्खं गाव त्याला एसटी मध्ये बसवायला असायचं. कुटुंबातील सगळी मंडळी 2-2 पिशव्या हातात घेऊन, जेवढं काही असल नसल शेतातलं घरातलं थोडं थोडं त्याच्या पिशवी ठेवून त्याला एसटी मध्ये बसवायला असायचे. डोळे भरून यायचे. 4 दिवस मुक्काम केलेल्या पाहुण्यासाठी अख्खं गाव रडत होतं. आज आयुष्यभर जगला आणि मेला तरी डोळ्यात पाण्याचा ठिपूच येत नाही, एवढी निष्ठुरता आहे. कॅज्युअल झालंय जग, कॅज्युअल. लोक सहज म्हणतात पिकलं पान कधीतरी. अरे ते असंच नाही पिकलं, त्या पानानं किती असह्य दुःख सहन केलं, आपल्यासाठी काहीतरी करून ठेवलंय. कधीतरी माणसाला माणसाच्या कर्माची जाणीव झाली पाहिजे. आज या निष्ठुरतेच्या जगात सुद्धा आज खऱ्या अर्थानं पिसाळ परिवारासारखी कुटुंब पाहायला मिळतात की जिथे पुन्हा एकदा ते आपुलकी जोडतात. खऱ्या अर्थानं आईवरती असलेलं प्रेम या कुटुंबाकडे पाहिल्यानंतर आपल्या निरीक्षणास येतं. आणि खरंच आई या शब्दासाठी तंतोतंत बसलेली ही माऊली आहे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर आहे. भगवंताचं साक्षात स्वरूप त्या आईमध्ये या कुटुंबानं पाहिलं. मला माहित नाही मंदिरातल्या भगवंताची किती सेवा केली, पण आज या आईतल्या पांडुरंगाची सेवा या कुटुंबाला खऱ्या अर्थानं सद्गतीला पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. आज निश्चितच त्यांच्या दोन्ही मुलांना, सुनांना, नातवंडांना सगळ्यात मोठं दुःख आहे. एक सांगू का, घरातला म्हातारा माणूस गेला त्याचं सगळ्यात मोठं दुःख नातवंडांच्या अंतःकरणात असतं. कारण आजीचं आणि नातवांचं, आजोबांचं आणि नातवांचं एक वेगळं नातं या कुटुंबामध्ये निर्माण झालेलं असतं. ठीक आहे, आई गेली याबद्दल मुलांना दुःख होणं साहजिक आहे, पण आजी गेली याचं दुःख नातवांना खूप मोठं आहे. अरे जिनं आईसारखं प्रेम आमच्यावरती केलं, जिनं आईसारखी माया आम्हाला दिली, छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आई जर आमच्यावरती हात उगारून आली तर त्या आजीनं पदर द्यावा आणि आम्हाला तिच्या पदराच्या आड लपून ठेवावं. अगं माझ्या बाळाला मारू नकोस ग. अरे आई जर कुठे बाहेर गावी गेली तर तिची आठवण येऊ नये, त्या आजीनं एवढ्या काळजाच्या तुकड्यासारखं जपलं.
तळहाताच्या फुडाप्रमाणे जपलं. आज या कुटुंबाची आई म्हणून जगत असताना या माऊलीनं फार चांगले कर्म केले. आई सांगणंही सोपं नसतं. काही प्रसंगी अनेक वेळा लोक म्हणतात काय त्या आई बापांचं महत्व सांगायचं. आईचं असं वेगळं काय महत्व, ज्याला त्याला आई आणि ज्याला त्याला आईचं महत्व कळतंय ना. जन्म दिला, वाढवलं, घडवलं, 9 महिने 9 दिवस उदरात ठेवलं, कळतंय सगळ्यांना. असं काय वेगळं तिचं महत्व तुम्ही सांगत राहता. एक गोष्ट नीट लक्ष देऊ नये का, जोपर्यंत आपल्या जीवनात आई आहे तोपर्यंत किती जरी तुम्ही भाषण आईबद्दल ऐकली त्याचा परिणाम फारसा होणार नाही. ज्या दिवशी तुमच्या जीवनातून तुमची ती सुखदात्री, पोटातली भूक जिला न सांगता कळत होती आणि अंतःकरणातलं दुःख जिला न सांगता कळत होतं, ती तुमची आई ज्या दिवशी तुमच्या जीवनातून जाईल त्या दिवशी नुसता आई हा शब्द जरी ऐकला तरी डोळे भरून येतील. नुसतं आई म्हटलं ना डोळे भरून येतात. ज्याला आई नाही त्या माणसाचं मन, अरे एखाद्या गोठ्यामध्ये गाईचं वासरू बांधलेलंय, जसा लांब पर्यंत त्याची गाई ती बांधलेली आहे, शेतामध्ये गाई चरतीये, गोठ्यामध्ये वासरू बांधलेलंय. आणि जसं घरी ती गाई सोडली जाते ना, घरी येताना जशी ती गाई आपल्या वासराला दिसते, वासरू जसं त्या गायीकडे पाहतं, पाहिल्याबरोबर लांबूनच हंबरडा फोडतं. गाईला पहिल्या क्षणी ते वासरू हंबरडा फोडतं. तसं हे कुटुंब आज आईच्या प्रतिमेकडे पाहून हंबरडा फोडतं. एखाद्या मुलानं, शेजारच्या लहानग्या पोरानं त्याच्या आईला आवाज द्यावा, ए आई, लहानशा पोरानं त्याच्या आईला हाक मारावी, आई. कितीही कामामध्ये मग्न असू द्यात, आपल्या लेकराचा आवाज आल्याबरोबर त्या आईचा पुन्हा आवाज येतो, काय रे बाळा. आज वर्ष झालं हे कुटुंब आईला हाक मारत, अजून एकदाही तिचा आवाज परत कानावरती नाही पडला, याचं दुःख. अरे किती वेळा हाका मारल्या म्हणजे आमच्या आईचा आवाज आम्हाला परत ऐकायला मिळेल. किती हाका मारल्या म्हणजे. जगातली कुठलीही ताकद दिली म्हणजे खऱ्या अर्थानं आम्हाला ती परत मिळेल. जगातली कुठलीही ताकद द्या ती परत नाही मिळणार. तिचं अस्तित्व एवढं महान आहे, अस्तित्व एवढं महान आहे. या कुटुंबाचा परिचय घेताना मी विचारलं, वर्ष श्राद्ध करता का म्हणून एवढा मंडप, एवढं सगळं नियोजन, कीर्तन, अन्नदान, ज्ञानदान, हे गरज काय एवढ्या सगळ्याची, एवढा मोठा खर्च साध्या पद्धतीत करू शकला असता, एवढा मोठा करायची काय आवश्यकता. डोळे भरून आले पोरांचे. उत्तर दिलं, ताई अहो असा एकदा काय, असे हजारो जरी विधी, असे हजारो जरी अन्नदान आम्ही तिच्या प्रित्यर्थ केले ना तरी सुद्धा तिचे आमच्यावर तिचे उपकार ते उतराई होऊ शकत नाही, ते फिटू शकत नाही. तिनं जेवढा आमच्यासाठी कष्ट सोसलेत ना त्याच्यासाठी हा विधी काहीच नाही. अगदी शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद त्या आईनं आम्हाला दिली. काही नव्हतं पण शून्यातून विश्व निर्माण केलं. मी विचारलं नेमकं काय केलं, ठीक आहे नेमकं काय केलं तिनं, डोळे भरून येतात. तिनं बांधलं घरट, दिला उबारा निवारा. तिनं बांधलं घरट, दिला उबारा निवारा. घेऊन या पंखा खाली भरविला मुखी चारा. घेऊन या पंखा खाली भरविला मुखी चारा. दूर उडाली पाखर,
आई जिथून कुठून पाहत असेल या कुटुंबासाठी सुखाची आशा अंतःकरणात धरत असेल, मातेची आचित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरे आपुला, खरं तर स्वतःच अस्तित्व विसरून जाते हो. ज्या क्षणाला एखाद्या स्त्रीला समजतं ना की माझ्या गर्भात नवजीव आहे, ती स्वतःच अस्तित्व विसरून जाते. अरे आईला ज्या क्षणापासून आपल्या बाळाच्या अस्तित्वाची जाणीव होते त्या क्षणापासून ती तिचं अस्तित्व विसरून जाते. ती स्वतःसाठी नाही जेवत, ती स्वतःसाठी नाही काही पाहत, ती स्वतःसाठी नाही काही घेत. ती प्रत्येक वेळेला आपल्या लेकराचा विचार आधी आणते, प्रत्येक क्षणाला आपल्या मुलाचा विचार आधी आणते आणि त्याच्यासाठी जगत असताना खऱ्या अर्थानं ती स्वतःला विसरून जाते. असं महान कर्म या आईनं केलं. आज तिच्या जाण्याचं फार मोठं दुःख आहे. ईश्वरी सत्तेपुढे विलाज नाही. कुठे गेली माझी आई, मला करमत नाही, येना ग आई मला झोप येत नाही. आजी इकडे लक्ष देऊ नये का? महिला मंडळ, आज इथे उपस्थित सगळ्या आपण सासूरवाशिने लिखी. आज कोणत्याही प्रसंगी सणावाराला कोणत्याही प्रसंगी जर माहेरी जाण्याची वेळ आली, प्रामाणिकपणे मला सांगा, माहेरी जात असताना तुम्हाला साडी चोळीची अपेक्षा राहते का? माहेरी जात असताना आपल्या अंतःकरणामध्ये पंचपक्वान्नाची अपेक्षा राहते का? माहेरी जात असताना आपल्या अंतःकरणामध्ये धनाची अपेक्षा राहते का? अरे सासूरवाशिनी लेकीला माहेराची ओढ राहते. प्रत्येक पावलावरती तिला त्या माहेराच्या वाटेवरती चालत असताना एकच अपेक्षा राहते, माहेरात गेल्यानंतर मला पंचपक्वान्नाचं ताट मिळालं नाही चालेल, मी समजून घेईल. अरे नाही मला चांगली साडी मिळाली चालेल, मी समजून घेईल, पण माहेरात गेल्यानंतर आईच्या हातची भाकरी मला खायला मिळाली पाहिजे. बस ती आई मला माहेरात दिसली पाहिजे, तो बाप मला माहेरात दिसला पाहिजे. त्या आई बापाचं दर्शन माहेरात घडावं, पंढरपूरला गेल्याचा आनंद ते पुण्य मला मिळतं, हा भाव असतो प्रत्येकीच्या अंतःकरणात. 1 वर्ष झालं आज या कुटुंबाला आईच्या हातची भाकरी नाही प्राप्त, आईच्या हातची पोळी नाही प्राप्त. दुःख वाटतं. कुठला हा सण, कुठला हा सण, आली ही दिवाळी, कोण देईल आई पुरणाची पोळी. कुठला हा सण, आली ही दिवाळी, कोण देईल आई पुरणाची पोळी. रडू आलं आता, रडू आलं आता, कुठेच दिसत नाही ए नाग आई, मला झोप तिच्याशिवाय. ईश्वरी सत्तेपुढे विलाज नाही. निश्चितच या ठिकाणी जन्मजया मृत्यूतया एका उक्तीप्रमाणे या माऊलीला आपल्यातून देहरूपानं 1 वर्षापूर्वी जावं लागलं. आज जे काही दुःख आहे, आपतेष्ट नातेवाईक, सखे सोयरे, मित्रजन, ग्रामस्थ, त्यांची मुलं, कुटुंब, सुना, नातवंड, सर्वांवरती दुःख आहे. त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वरानं त्यांना द्यावी. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलेल्या प्रयोजनाबाबत आपणही खरी अर्थानं नियोजन केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आमच्या जीवनामध्ये एकच धंदा आहे, ते भगवंताचं ध्यान करणं. अरे जरी या मायेनं आमच्यावरती विषयांचा घाला घातला तरी ते विषय आम्हाला दुःख देऊ शकत नाही. का? कारण आम्ही ते विषय आमच्या सानिध्यात ठेवलेच नाही. आमच्या जीवनामध्ये क्रोध आला, लोभ आला, मोह आला तरी तो सगळा आणि सगळा भगवंताच्या प्रती आम्ही वाहून टाकला. काम, क्रोध, लोभ, स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ.
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही सगळा संसार आणि ही मायाच त्याच्या चरणांवर अर्पण केली. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवाबाई. संसार आणि संसाराची माया त्याच्या जवळ नेली, त्यामुळे आम्हाला त्या मायेचा प्रभाव जाणवला नाही. आम्ही आमच्या प्रयोजनात, आम्ही आमच्या नियोजनात भगवत चरणांमध्ये आम्ही खऱ्या अर्थानं लीन राहिलो. आपल्यालाही भक्ती करायची, हाताने टाळी आणि मुखानं भजन करायचंय. विठ्ठोबा रखू माये कुमाई दास में तुम्हारा मैं दास हूँ तुम्हारा. जगात देव शोधायला गेलो, देव सापडला नाही, पण जेव्हा स्वतःच्या चित्ताला एकाग्र केलं तेव्हा मात्र मला त्याचं दर्शन घडलं. त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण आपल्या अस्तित्वामध्ये देवाला शोधण्याचा प्रयत्न करा आणि आपली आपण करा सोडवण करा. अधिकचं मी बोलणार नाही, थोडक्याचं चांगलं जास्तीचा पसारा. थोडं बोललं तर खरं वाटतं आणि बरं वाटतं. आता सगळे आलेत, खुर्च्यांवरती बसलेले, मागं उभा राहिलेले, पायवर केले, गुडघलाम केले, सगळे खरी अर्थानं लय वेळ घेतला की माणूस वैतागते. त्यांना दोन प्रश्न पडतात. एक तर महाराजांना कुठं कीर्तन नसेल म्हणून लांबवत चाललेले, आणि जर वेळेच्या आधीच संपवलं तर लोकांचा दुसरा गैरसमज होतो की यांचं भांडवलच संपलं असेल. तुमचे दोन्ही गैरसमज होऊ नयेत. वेळ झालेली आहे, त्यामुळे अधिकचं मी बोलणार नाही. या ठिकाणी उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. आज कैलासवासी श्रीमती ताराबाई काशीनाथ पाटील पिसाळ, कारण बाबांना काशीनाथ पाटील अशा नावानं बोललं जात होतं आणि सगळ्यांमध्ये तो परिचय होता. या ठिकाणी आज त्यांच्या पश्चात त्यांची 2 मुलं, हयात नसलेली 2 मुलं, कैलासवासी उत्तम पिसाळ, कैलासवासी गजानन पिसाळ, आणि आता जी कर्तृत्वान मुलं आहेत या ठिकाणी राजेंद्र पिसाळ, संजय पिसाळ, त्याचबरोबर त्यांचे नातू कुणाल, अनिकेत, रणजित, रोहित, प्रसाद, प्रतीक, नाती ज्योती, स्वाती, स्नेहल, पूनम, साक्षी, त्याचबरोबर संपूर्ण सोना नातवंड. सर्वांवरतीच दुःख आहे, दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वरानं देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. कीर्तन रूपी सेवेकरिता सुंदर अशी गायनाची साथ ज्यांची प्राप्त झालीत, आपल्या भागाचं वैभव असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे बंधुस्थानी असणारे तुषारजी महाराज गाडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर अशी गायनाची उत्कृष्ट अशी साथ या ठिकाणी महाराजांनी दिली. बुलंद असा आवाज आहे आणि त्यांच्याच बरोबरीनं या ठिकाणी सुंदर अशी गायनाची साथ ज्यांची प्राप्त झालीत, आदरणीय हरिभक्तीपरायण हरी महाराज पंडित यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर अशी सुरांची साथ प्राप्त केली. त्याचबरोबर या ठिकाणी मृदुंगाची उत्कृष्ट अशी साथ ज्यांची प्राप्त झालीत, आपल्या भागाचं वैभव असलेले आदरणीय आमचे बंधुस्थानी हरिभक्तीपरायण ओंकारजी महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर अशी मृदुंगाची सेवा या ठिकाणी प्राप्त केलीत. त्याचबरोबर या ठिकाणी संपूर्ण टाळकरी या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे बंधुस्थानी असणारे राहुल महाराज, स्वप्नील महाराज, या ठिकाणी स्वप्नील महाराजांची संस्था आहे आणि ही संस्थेतील ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था भाडळी या ठिकाणी खूप गोड अशी या ठिकाणी टाळांची आपण पाहू शकलात की इतका सुंदर पद्धतीनं पावलं आणि इतक्या सुंदर पद्धतीने टाळांचे साथ ही सर्व वारकरी विद्यार्थी देत आहेत आणि त्यांना हे प्रशिक्षण देण्याचं काम करतात आदरणीय हरिभक्तीपरायण स्वप्नील महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे लाला आप्पा असतील, आप्पांचं सगळीकडे जिथे कमी तिथे आप्पा, आम्ही नाही म्हणणार मी, तिथे आप्पा, की सगळीकडे कुठे कमतरता आहे सगळ्या रिकाम्या जागा भरून काढण्याचं काम आप्पा करत असतात आणि खरी अर्थानं पारमार्थिक स्नेहाची फार मोठी आवड त्यांना आहे. मनापासून त्यांचे धन्यवाद. सातत्यानं इथपर्यंत चांगल्या परीनं बोलावून असतं. या कुटुंबाच्या वतीनं सातत्यानं तुषार महाराजांचं कॉन्टॅक्ट या ठिकाणी होत होतं. इथपर्यंत साऊंड सिस्टीम, एकदा साऊंड सिस्टीमसाठी जोरदार टाळी वाजवा. गोड अशी ऑपरेटिंग या ठिकाणी प्रफुल्ल, बरोबर ना, बिदार या ठिकाणी प्रफुल्ल बिदार गोड अशी ऑपरेटिंग केली. एकदा जोरदार टाळी वाजवा साऊंड सिस्टीमसाठी. की आज सध्या हे फार महत्त्वाचं झालेलं आहे, कारण हे मॅग्नेट आहे. बोलणाऱ्याचा कधी आवाज खेचून घेईल सांगता येत नाही. तुम्ही आत्ता आलात 11च्या पुढे 11:30 वाजता, आम्ही 10 वाजल्यापासून बोलतोय. त्यामुळे हे 2 तास कंटिन्यू याच्यावरती बोलणं, हे आवाज बंद पडते. पण अशा स्वरूपाच्या चांगल्या सिस्टीम असतील तर बोलायचा कंटाळे वाटत नाही आणि कुठला त्रासही जाणवत नाही. चांगल्या परीने ऑपरेटिंग केली, तुमचं मनापासून धन्यवाद. कॅमेरामॅन दादा असतील या ठिकाणी, बाळू मामाचा हरी जागर हा यूट्यूब चॅनेल आहे आणि या माध्यमातून या कीर्तन सेवेचं प्रक्षेपण या ठिकाणी चित्रीकरण झालेलं आहे आणि प्रक्षेपण सुद्धा होईल काही दिवसांमध्ये. या ठिकाणी त्यांचंही खूप मनापासून धन्यवाद. सुंदर अशी या ठिकाणी सेवा आहे. त्याचबरोबर उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते विनेकरी महाराज असतील. त्याचबरोबर एक जाता जाता विनंती करेन, गोसेवा ही ईश्वर सेवा आहे. प्रत्येकानं गोसेवा करा.
मी स्वतः गोसेवा करते. भोर तालुक्यामध्ये रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे, ज्या माध्यमातून जातिवंत खिलार गाई आणि जातिवंत मोठ्या मापाचे खिलार वळू बैल त्यांची आम्ही सेवा करतोय. आज इन्स्टाला, यूट्यूबला, मोबाईलला जरी तुम्ही सर्च केलं रुक्मिणी खिलार गोशाळा किंवा नेहाताई भोसले तरी तुम्ही पाहू शकता. प्रत्येकानं एकदा एक तरी गावरान गाई आपल्या घरी असावी, तिची सेवा आपल्याकडून घडावी असा अट्टहास धरते. आणि अधिक जण बोलता उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानराज माऊली